शेतकरी मित्रहो नमस्कार. मित्रहो, खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या बियाण्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यामुळे बियाण्याच्या माध्यमातून पसरणाऱ्या रोगांचं नियंत्रण होऊन पिकाची उगवण क्षमता वाढायला मदत होते. विविध कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. विविध पिकांमध्ये बियाणं आणि जमिनीच्या माध्यमातून कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने बीजप्रक्रियेचा देखील समावेश होतो. यासाठी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार प्रत्येक पिकाच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. आता जाणून घेऊया बीजप्रक्रियेचं महत्त्व. बीजप्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. रोपांची सतेज आणि जोमदार वाढ होते. रासायनिक खतांची 20 ते 25% बचत होते. जमिनीतून आणि बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. पीक उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. ही बीजप्रक्रिया करताना काही काळजी घ्यावी लागते. यामध्ये बीजप्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीने हातामध्ये हातमोजे किंवा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून रासायनिक घटकांचा हातासोबत संपर्क होणार नाही. तोंडावर कापड किंवा मास्क लावावा. बीजप्रक्रियेवेळी बुरशीनाशकं जीवाणू खतामध्ये मिसळू नयेत. विकत घेतलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केली असेल तर अशा बियाण्यांवर फक्त जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले आणि पेरणीनंतर शिल्लक राहिलेलं बियाणं जनावरांच्या किंवा मानवी खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. जीवाणू खत शक्यतो त्याच हंगामात वापरावं. शिल्लक राहिलं असेल तर ते 6 महिन्यांच्या आत वापरलं पाहिजे. त्याची साठवणूक थंड जागेत करावी. बीजप्रक्रिया करताना तंबाखू खाणं, पाणी पिणं अशा सवयी टाळायला हव्यात. भुईमूग, सोयाबीन अशा पातळ आवरण असलेल्या पिकांच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करताना जीवाणू संवर्धक किंवा बुरशीनाशकाचं घट्ट द्रावण करावं. बीजप्रक्रिया करताना टरफल निघणार नाही याची काळजी घ्यावी. जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करावी. रायझोबियम संवर्धकाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समूहाला करावी. ट्रायकोडर्मासोबत रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, PSB या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते. यामध्ये भातासाठी बीजप्रक्रिया करताना मँकोझेब 75% अधिक कार्बन डायझिम 50% प्रत्येकी 2 ग्रॅम याप्रमाणे प्रति किलो बियाण्याला संयुक्त बीजप्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी भात बियाणं 3% मिठाच्या द्रावणात 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ विरघळवून द्रावण करावं आणि त्यामध्ये बुडवावं. त्यानंतर पाण्यावर तरंगणारं हलकं बी काढून नष्ट करावं. भांड्याच्या तळाशी राहिलेलं जड बी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावं. ॲझेटोबॅक्टर आणि PSB प्रत्येकी 25 ग्रॅम प्रमाणे बियाण्याला किंचित ओलं करून चोळावं. त्यानंतर बियाणं सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.